मित्रांनो, मध्यंतरी मी एका हॉटेलमध्ये गेलो. तिथे रोटी आणि एक व्हेज कोल्हापुरी किंवा अशी काहीतरी डिश घेतली पार्सल करून आणि घरी जाऊन जस्ट खाणार तेवढ्यात काही काम निघालं. म्हणून मग मी ते तसंच ठेवलं. साधारणतः 2 तासांनी मी काम करून परत आलो. म्हटलं आता ठीक आहे, मला भूक लागली होती तेव्हा, की आता आपण आणलेलं ठेवलंय ते खाऊया. फ्रिजमध्ये नव्हतं ठेवलेलं कारण ती भाजी गरम होती आणली तेव्हा. म्हणून मी ती भाजी उघडली आणि खायला लागणार तेवढ्यात त्याचा अतिशय घाण वास आला, की जेव्हा आपण एखादी भाजी बनवतो आणि ती बाहेर म्हणजे फ्रिजच्या बाहेर एक 3-4 दिवस ठेवतो, तेव्हा जसा त्याला वास येतो, त्याच्यामध्ये फंगस सगळं वाढलेलं असतं आणि त्याचा एकदम असा शिसारी येईल किंवा असा उग्र दर्प येईल, इतका तो घाण वास होता. आणि मग मी विचार केला, की मी स्वतः गेलेलो आहे हॉटेलमध्ये. मी ते आणलेलं आहे आणि फक्त 2 तास झालेत त्याच्यासाठी आणि हे इतकं घाण लागतंय. तर हे असं का होत असेल? तर बऱ्याच वेळा त्याचं कारण असं असतं, की त्या भाज्यांची जी ग्रेव्ही आहे, ती ग्रेव्ही ही जेनेरिक म्हणजे कुठल्याही भाजीला चालेल अशी बनवली जाते. बऱ्याच वेळा हॉटेलवाले ते स्वतः बनवत नाहीत. तर ते सप्लाय करणाऱ्या वेगळ्या कंपन्या असतात. आणि आता Uber Eats किंवा 10 मिनिट डिलिव्हरीमध्ये तर कोण कुठे काय कधी बनवतं काहीही थांगपत्ता लागत नाही त्याचा. तर ह्या प्रकारचं जे फूड प्रिपरेशन आहे, ते मग हॉटेलवाले घेतात. त्याच्यामध्ये ते काय पनीर म्हणा किंवा काय भाज्या असतील म्हणा, त्या घालतात, गरम करतात आणि तुम्हाला एक डिश म्हणून ₹100, ₹200, ₹500 अशा कुठल्याही किमतीला ते तुम्हाला देतात. परंतु तो पदार्थ कधी बनवलाय, त्यात काय घातलंय, ह्याचं आपल्याला काहीही कळत नाही. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे, की एकतर घरच्या खायला पर्याय नाहीये. शक्यतो तुम्ही घरी करून खाल्लं पाहिजे. म्हणजे मी तुमच्याकडे पैसे असो किंवा नसो त्याच्याबद्दलचा प्रश्नच नाहीये. म्हणजे तुमच्याकडे अगदी $1,000,000 असतील तरीसुद्धा तुम्ही घरी स्वतः बनवून खाणं आवश्यक आहे. आणि दुसरं म्हणजे ताजं खाणं आणि कच्चं खाणं. कारण एकदा तुम्ही कच्चं खायचं म्हटलं, की मग शेतकऱ्यांनी पिकवलेलं काय असेल ते समजा गाजर किंवा वांगी असतील किंवा कांदे, बटाटे काय असेल ते. तर ते शेतकरी आणि तुम्ही याच्यामध्ये मग विशेष काही प्रोसेस त्याची झालेली नसते. आणि एकदा प्रोसेस झाली म्हटली, की ते मग प्रोसेस करणारा माणूस त्याचा बरोबर प्रॉफिट काढत असतो. आणि त्याचा आपल्या आरोग्यावरती परिणाम होत असतो. त्यामुळे कच्चं खा, ताजं खा आणि स्वतः बनवून खा.